हे बघा मी कारले घेतलेत, धुवून घेतलेत. हे बघा असे चिरून घेतलेत. आता याच्यात मीठ भरायचं आणि याला उकडून घ्यायचे आणि फ्राय करायचेत. हे बघा असं मीठ भरायचं. मीठ भरून घेते याच्यात सगळं. हे बघा कारल्यात मीठ भरून घेतलं आहे. आता त्यात पाणी टाकूया आणि याला शिजून घ्यायची आणि मग परतायची. हे बघा कारले शिजून घेतलेत. आता याच्यात शेंगदाण्याचं कूट आणि मीठ आणि थोडंसं लाल तिखट भरून परतायचेत. बघा एवढं मी शेंगदाणे घेतलेत. त्यात थोडंसं हिंग टाकणार आहे, लाल मसाला, थोडंसं मीठ टाकणार आहे. शिजवताना मीठ त्यात भरलेलं. हे बघा आणि थोडंसं हळद टाकणार आहे. त्याला चांगलं मिक्स करून घ्यायचं. हे बघा आता मिक्स करून घेऊया. थोडीशी धना पावडर टाकूया. हे बघा थोडीशी धना पावडर टाकली. यात थोडंसं तेल टाकूया. हे बघा थोडंसं तेल टाकते. चांगलं मिक्स करून घेऊया. याच्यात भरून घ्यायचं आहे बघा. लसूण पण टाकतात पण माझ्याकडे लसूण नाही आहे. बघा असं भरून घ्यायचं. कारली जास्त शिजलेत. हे बघा असं भरून घ्यायचं. सगळे आता भरून घेते. हे बघा भांडं तापलं आहे. आता त्यात तेल टाकूया. थोडंसं जास्त तेल टाकायचं. सगळीकडे पसरवून घ्यायचं तेल असं. हे बघा कारली भाजून घेतली सगळी. हे जास्त. हे बघा आता सोडून घेऊया. चांगली आता फ्राय करून घ्यायची. मस्त अशी फ्राय करून घ्यायची एकदम. बघा आता दुसऱ्या साईडने भाजून घेऊया. हे बघा छान फ्राय झाले. दुसऱ्या साईडने पण भाजून घेऊया चांगली. हे बघा हे बघा झाली दुसऱ्या साईडने पण फ्राय. हे बघा मस्त असे एकदम कारलं फ्राय.